आपण ओट्सची खीर बनवणार आहोत। ओट्स खजिनांचा चांगला स्रोत आहे आणि बाळांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते। ओट्समध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि जस्त सारखी खनिजे असतात, जी बाळांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात। तर चला तर आपण ओट्सची खीर बनवूया। तर प्रथम मी एक पॅनमध्ये मी काय केलेलं आहे, दूध घेतलेलं आहे। ते गरम करून थंड केलेलं दूध आहे आणि त्यामध्ये मी 2 चम्मच ओट्स टाकते। तर ओट्स थंड दुधात टाकण्याचे कारण एवढेच की गॅसवर असताना यामध्ये जर ओट्स किंवा बाकीचे काही पदार्थ टाकल्यावर त्यामध्ये गुठळ्या होतात, म्हणून मी हे खालीच टाकून नंतर गॅसवर चढवेल। आणि ओट्स टाकून झाल्यानंतर यामध्ये मी मखाना टाकते। मखाना हे बिया ग्लुटेनमुक्त आहेत, ज्यामुळे लहान मुलांसाठी सर्वात सुरक्षित पदार्थ तो बनतो। याचे कारण असे की ग्लुटेनमुक्त पदार्थ असल्यामुळे बाळाला कोणती ॲलर्जी होण्याची शक्यता फारच कमी होते। यामध्ये प्रथिने याचे समृद्ध स्रोत आहे। आता पुढे मी यामध्ये 1 चम्मच बदाम पूड टाकते। आता तुम्ही पाहू शकता की मी याला चांगल्या पद्धतीने ढवळून घेत आहे। आणि बदामामुळे काय होते तर मुलांच्या मेंदूचा विकास चांगल्या पद्धतीने होतो। जसजसे बाळ हे मोठे होत जाते तसतसं त्याचा बुद्धीची पातळी ही या बदामाच्या पावडरमुळे सुधारत जाते। आता मी याला चांगल्या पद्धतीने ढवळून घेतल्यानंतर आता याला आपण गॅसवर ठेवूया। चला तर मग आता मी इथे गॅस ऑन करते आणि तो मीडियम फ्लेमवर करत आहे आणि याला चांगल्या पद्धतीने ढवळत राहील, कारण की मग तुम्ही ढवळलं नाही तर मग याच्यामध्ये गुठळ्या होतात। आता ही फ्लेम मीडियम केली आणि त्यानंतर मी यात खडी साखरचा वापर करते। तर शुगर ही मुलांसाठी चांगली नसते, त्याच्यामध्ये फार केमिकल असतात, म्हणून मी खडी साखर टाकली आहे आणि खडी साखरेचे मी 7-8 दाणे टाकले आहे। आणि ही खीर खूप चविष्ट तर होतेच होते आणि खूप पौष्टिकही होते। तर ही खीर फक्त बाळांना न देता तुम्ही देखील या खीरीचा आस्वाद घेऊ शकता। ही खीर मोठ्यांसाठी देखील खूप चांगली आहे आणि उपयुक्त आहे आणि वेट लॉससाठी सुद्धा ही खीर खूप चांगली आहे। आणि मग वेट लॉस करायचं असेल तर यामध्ये तुम्ही खडी साखरचा उपयोग नाही केला तरी चालेल। आता मी याला चांगला बाऊल आल्यानंतर आता माझ्याजवळ रव्याचे हे काही शेवया आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, परंतु माझ्या बाळाला हे आवडत असल्यामुळे मी यामध्ये रव्याच्या शेवया टाकते। तुम्ही नाही टाकलं आणि ॲज इट इज असंच जरी दिलं तरी पण मुलांना हे फार आवडतं। तर या शेवया टाकून झाल्यावर मी अजून एक बॉईल येऊन देणार आहे। तर तुम्ही बघू शकता छान पद्धतीने बॉईल आलेला आहे आणि एक चांगली उकळी काढून घेतल्यानंतर मी गॅस ऑफ करून घेईन। आता तुम्ही इथे पाहू शकता अशी टेम्पटिंग आणि सुंदर अशी खीर तयार झाली आहे, जी मुलांना काय तर मोठ्यांना देखील आवडेल।